दीपावली सणानिमित्त येवल्यात विविध असे कार्यक्रम नेहमीच बघण्यात मिळतात। आपण बघू शकतो की दीपावली सणानिमित्त विविध अशा रांगोळी स्पर्धा येवल्यात आयोजित केल्या जातात। अशा आकर्षक अशा रांगोळ्या महिलांनी या आपल्या दारापुढे साकारलेल्या आहेत। आपण बघितलं तर येवलेकरांची मोठी गर्दी देखील दिसते रांगोळ्या बघण्यासाठी। आपल्यासोबत येथीलच काही कुणाल दराडे फाउंडेशन जेव्हा त्यांच्या रांगोळी स्पर्धा भरवल्या ते आपल्यासोबत काय सांगाल भाऊ, की स्पर्धा भरवल्या काय उद्देश? नमस्कार। येवला म्हटलं की सांस्कृतिक शहर समजलं जातं। येवल्याला परंपरा आहे, गेल्या अनेक वर्षापासून शेकडो वर्षापासून या ठिकाणी रांगोळीचा या ठिकाणी लोक रांगोळी काढतात आणि त्याचाच एक भाग म्हणून कुणाल दराडे फाउंडेशन गेल्या 5 वर्षापासून या रांगोळी महोत्सवचा भाग म्हणून रांगोळी स्पर्धेचं आयोजन करत आहे। गेल्या 5 वर्षापासून आम्ही हे आयोजन करत आहोत। 300हून अधिक लोकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि दरवर्षी उत्साहाने या ठिकाणी रांगोळी काढल्या जाते। ही नुसती रांगोळीच नाही, याच्या पाठीमागे जर आपण बघितलं तर 8 तास या ठिकाणी माझ्या मात्या भगिनी वेळ देतात आणि 8 तास वेळ देऊन या ठिकाणी रांगोळी काढतात, त्यांच्या कलेचं प्रदर्शन करतात। हजारो लोक या ठिकाणी रस्त्यावर उतरून या ठिकाणी रांगोळी बघतात आणि त्याचा आनंद घेतात। आपल्यासोबत येथील काही नागरिक आहे, काय सांगाल की कशा प्रकारच्या रांगोळ्या येवलेकर काढतात? नमस्कार। येवलेकर संस्कार भारती फ्री हँड आणि टिपक्याची रांगोळी भरपूर काढतात आणि खरोखर त्यांचं कौतुक करण्यासारखं रांगोळी ते काढतात। कुणाल दराडे फाउंडेशन तर्फे ही जी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे ती खरोखर कुणाल भाऊ आणि त्यांचे मित्रगण आणि परिवारगण त्यांचा खूप खूप आभार की येवल्याची परंपरा त्यांनी चालू ठेवलेली आहे, त्याच्यासाठी एकदा परत आभार। थँक्यू। आपण एकूणच बघितलं तर येवलेकरांनी ह्या रांगोळी स्पर्धा बघण्यासाठी मोठी गर्दी केली असून वेगवेगळ्या अशा आकर्षक रांगोळ्या आपणास या ठिकाणी बघण्यास मिळत आहेत। नरेंद्र बाटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला।